नमस्कार, मी पाटलो पाटील. आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण देशामधील एक वेगळ्या प्रोजेक्टबद्दल माहिती घेणार आहोत आणि जो सहकारी तत्वावर अगरवूडमधला प्रोजेक्ट इथे उभे राहतोय. आणि हा प्रोजेक्ट केवळ एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आपण त्याच्याकडे न बघता एक भविष्यातली एक चांगली संधी म्हणून पाहायला पाहिजे. आणि ती संधी कशी आहे, प्रत्येकासाठी कशी उपलब्ध होणार आहे, त्यासाठी आपण डॉक्टर मुंडेंशी बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि सर्वांना संधी आहे असं तुम्ही म्हणताय, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं. मी डॉक्टर मुंडे MB अकिरा अगरवूड कोऑपरेटिव्ह मल्टी स्टेट मार्फत मी तुम्हाला हे जे काही आपला प्रोजेक्ट दाखवत आहे, 3 लाख अगरवूड झाडांच्या लागवडीचा फर्स्ट फेजचा हा प्रोजेक्ट आहे. आणि ही सहकारी संस्था स्थापन आपण आता केलेली आहे. आणि याचा जे काही टोटल 1 लाख शेअर्स आहेत आपले, त्यापैकी एक शेअरची किंमत 3000 रुपये आहे. आणि या 3000 रुपयाचं जे काय व्हॅल्यू आहे हे येत्या 10 वर्षामध्ये, टोटल हा प्रोजेक्ट आपला 10 वर्षाचा आहे, त्याचं व्हॅल्यू कमीत कमी 3 लाख रुपये हे होऊ शकतं. आणि ही आता प्रत्येकासाठी, प्रत्येक भारतीयासाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि कमीत कमी एक शेअर्स जरी आपण आपल्या घरामध्ये घेतला तरी 10 वर्षामध्ये त्याचं व्हॅल्यू, त्याला रिटर्न मग वेगवेगळ्या कारणासाठी, तुमच्या मुलांचे शिक्षण असतील, स्वतःचं रिटायरमेंट असेल, अशा वेगवेगळ्या कारणासाठी त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण आमचे जे काय प्रोडक्ट आहेत हे जगाच्या उपयोगाला येणारे सगळे प्रोडक्ट आपण आता लॉन्च करतोय. येत्या 2 आणि 3 मेला आपला भारतामध्ये फर्स्ट टाइम अगर अकिरा मसाला हा लॉन्च होतोय आपला. आणि लवकरच तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये हा मसाला आपल्या प्रत्येक रिटेलर मार्फत हा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सर्वांना अगदी वेळात वेळ काढून आपले पाटील सर प्रत्येक वेळेस आपल्या वेगवेगळ्या प्रोग्रामला येत असतात, किंवा जे काही नवीन नवीन आपण काही फॉर्म्युले करत असतो. जसं पहिल्यांदा चिया शेतीमध्ये पण सगळे पाटील सरांनी आपल्या चॅनल मार्फत सगळ्यांना सांगितलं होतं. नंतर अश्वगंधा शेती, आपल्या अगरवूडच्या जे काही सुरुवातीला प्रत्येक तालुक्यामध्ये आपण ज्यावेळेस लागवड करत होतो त्यावेळेस सुद्धा भरपूर तालुक्यामध्ये, अगदी नंदुरबार जिल्ह्यापासून इकडं नागपूर किंवा इकडं कोकणापर्यंत प्रत्येक ठिकाणी सरांनी कव्हरेज किंवा त्या पद्धतीने शूटिंग करून आपली माहिती सगळ्यापर्यंत पोहोचली होती. तरी आत्ताचा जो काही उपक्रम आहे हा आत्तापर्यंत जेवढे काही आपण शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी उपक्रम राबवले त्याच्यापेक्षा एकदम चांगला, आणि हा प्रत्येक जण या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो असा हा उपक्रम आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की कुठल्याही शेतकऱ्याला किंवा ज्याला कोणाला इच्छा आहे असा माणूस तुमच्या प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकतो. या प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे, आता हे जे आपण झाड बघतोय हे झाड अगरवूडचं झाड आहे. या अगरवूडच्या झाडाची किमिया तुम्ही गुगलवरती सर्च करून बघू शकता. पण आता हे महाराष्ट्रामध्ये याची आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये लागवड केली होती की कशा पद्धतीने याचा ग्रोथ होतो. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामधले जे काय कंटेन आहेत, जे घटक औषधी आणि सुगंधी कशा पद्धतीने तयार होतात ह्याचं आमचं गेल्या 4 ते 5 वर्षापासून टेस्टिंग चालू होतं. सगळ्यात चांगला रिझल्ट आम्हाला चिपळूण आणि पाटण या ठिकाणी भेटला. आणि एन्व्हायरमेंटचा देखील सर्वे झाला होता 2021-22 पासून, की याच्यासाठी लागणारं जे वातावरण आहे ते कुठं सूट होतंय हे चेक करण्यासाठी बॉटनिकल आपले सर्वे होता, तो एन्व्हायरमेंट सर्वे. तर त्याच्यानुसार ही जागा, हे एरिया सिलेक्ट झाला. तुम्ही हे जे अगरवूडचं झाड आहे याचा खूप वर्षापासून अभ्यास करताय, तर तो कशा पद्धतीने केला तुम्ही? सर, अगरवूडला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा परमिशन नव्हतं. 2017 साली मी ज्यावेळेस बीडला याचं प्लांटेशन केलं होतं त्यावेळेस आपल्या स्वतःच्या ऑन रिस्क वरती हे केंद्राने परमिशन दिल्यामुळे केलेलं होतं. पण या झाडाला जे महत्वाचं असतं ते म्हणजे वातावरण, हे माझ्या लक्षात आलं. आणि हे वातावरण कशासाठी, तर ते 10 वर्षापासून मी जे काही झाडं लावलेले आहेत त्याच्यामध्ये जे कंटेंट डेव्हलप व्हायला पाहिजे ते तेवढ्या लेवलला ते घटक होत नाहीयेत. आणि इथं जो याचा ग्रोथ आहे किंवा इथं जे हे वातावरण आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कंटेंट तयार होतं. हा जो पाटण तालुका तुम्ही म्हणताय, येस, की कोकण आणि यागिरी, हा, चिपळूण आणि पाटण 2च तालुके, म्हणजे कोयनानगर जवळचा. येस, इथे त्याला पोषक वातावरण आहे. येस, इथं त्याला पोषक वातावरण आहे. आणि आता इथं हा जो काही आपण प्रोजेक्ट करण्याचं ठरवलं की लार्जेस्ट स्केल वरती, जसं की आपण एकरामध्ये आहे सर, हा टोटल 500 एकर वरती हा आपला प्रोजेक्ट आहे.
आता 500 एकर मध्ये हे प्रोजेक्ट करत असताना इथं भारतातला कुठलाही शेतकरी आपल्या याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. म्हणजे तो इथला पाहिजे असं काही नाही. काहीच नाही, भारतातला कुठलाही असला तरी तो इथं सहभागी होऊ शकतो. म्हणजे सर ही जी तुम्ही योजना घेतलेली आहे हम्म. की ज्याला इथं शेती घेऊन म्हणजे इथलं काही जमिनीचा भाग घेऊन सहभागी व्हायला आणि ज्याला इथं जमीन घ्यायची नाही पण तो तुमच्या प्रकल्पामध्ये सहभागी व्हायचा बरोबर. तर त्याच्यासाठी काय योजना आहे तुमची? हा, त्याच्यासाठी जी योजना आहे आपली, आपण इथं जवळपास 9 लाख अगरवूड झाडांचा प्रोजेक्ट करतोय. बरं. त्याच्यापैकी 3 लाख झाडांचं आपल्याला ऍक्च्युली गव्हर्नमेंट कडून सँक्शन मिळालेलं आहे, जे आपण लागवड करतोय किंवा ते आपल्या GR मध्ये ते तुम्हाला प्रॅक्टिकल बघायला मिळेल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती. पण पहिला टप्पा जो आहे हा आपला 3 लाख झाडांचा आहे. आणि ह्या एका झाडांचा जो काही खर्च आहे हा लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत 50,000 रुपये येतो. मग 3 लाख इंटू 50,000 केलं तर 1,500 करोडचा हा प्रोजेक्ट आहे. एकाच ठिकाणचा एकाच ठिकाणचा. आपला खर्च किती आहे याला टोटल 1,500 करोड. मग आता हा खर्च जर आपल्याला बँक लोन घ्यायचा असेल तर सहकारी संस्था जर असेल तर गव्हर्नमेंट सुद्धा आपल्याला सपोर्ट करतं. मग आता गव्हर्नमेंट सपोर्ट करत असेल तर आपल्याला सहकारी संस्था स्थापन करावं लागते आणि सहकारी संस्था स्थापन करायची असेल तर शेअर्स होल्डर घ्यावे लागतात. मिनिमम 2% तरी आपल्याला सहकारी संस्थेमध्ये स्वतःचं कॅपिटल लागतं. आणि हे 2% कॅपिटल म्हणजे 30 करोड रुपये होतं 1500 करोडच्या. आणि हे 1,000 2,000 4,000 शेअर्सनी गोळा करायचं नसतं तर ते लाखो शेअर्स द्यायचे असतात. म्हणून आपण फक्त 2%च भाग भांडवल गोळा करतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला हा प्रोजेक्ट NSL लेवलला उभा राहील आणि त्याची आपण 1 लाख शेअर्स मध्ये विभागणी केलेली आहे. 30 करोड भागिले 1 लाख बरोबर 3,000 रुपये. म्हणजे एक शेअर्स हा 3,000 रुपयाला होतो. आपल्याला असे 1 लाख शेअर्स धारक मार्केटमधून उभा करायचे आहेत किंवा त्यांनी आपले शेअर्स खरेदी केले पाहिजेत. एका व्यक्तीने कितीचे शेअर्स घ्यायचे? कमीत कमी 1 शेअर्स म्हणजे 3,000 रुपयाचा. आणि जास्तीत जास्त आता आमच्याकडे जास्त शेअर घेणारे भरपूर लोक आहेत पण जास्तीत जास्त फक्त 50 शेअर्स. एका व्यक्तीला आम्ही 50 शेअर्सच्या वर शेअर्स देत नाहीये. अलॉटमेंट आहे ती 50 पर्यंत 50 पर्यंतची आणि 1 पासून सुरुवात आहे. 1 पासून सुरुवात. म्हणजे अगदी एखादा 10 शेअर्स घेतले तर 30,000 रुपयाचे होतील. कोणी 20 शेअर्स घेतले तर 60,000 रुपयाचे होतील. आणि 50 शेअर्स घेतले तर 1.5 लाख रुपयाचे होतील जास्तीत जास्त. बरोबर. हा, मग आता ह्या शेअर्सचं जे काय व्हॅल्युएशन वाढणार आहे ते व्हॅल्युएशन वाढणार आहे आपल्या आता मसाल्यामध्ये. सगळी आमची टीम काम करते त्याच्यावरती बाय प्रोडक्ट साठी. आता बाय प्रोडक्ट मध्ये हे आमचे सायंटिस्ट आहेत आणि इथले हे फार्मचे मॅनेजमेंट वाले आहेत. तर याच्यामधून जे काही पहिल्यांदा आपल्याला आता 6 महिन्यामध्ये याचे हे पानाचं उत्पादन चालू होतं. आता हे जे पानं आहेत हे पानं याच्या मसाल्यासाठी योग्य झालेले आहेत. आता ह्याच्यापासून जो काही आपण मसाला बनवतोय आता हे प्रत्येक पान आहे ह्याची वेगवेगळी टेस्ट असते. हे जे पान आहे वयानुसार असते की कशी? नाही, ह्याला ट्रीटमेंट दिलेली असते. ह्याला जे काय आम्ही ट्रीट करतो हा ते एक आमचं ठराविक पेटंट आहे आमचं वैयक्तिक फॉर्म्युला वैयक्तिक आहे तो. ते आम्ही त्या पानाची चव तुम्हाला तिखट लागणार जर आमचं हे केलं तर. आणि ह्याच्यापासून आम्ही मसाला बनवतो आणि हा मसाला खूप उपयुक्त मसाला आहे. त्याच्यामुळं लोकांची याला प्रचंड मागणी असणार आहे. आता त्याला महत्व आहे. हा, तर ते आयुर्वेदिक किंवा त्याच्यातलं थोडक्यात हे आमचे सायंटिस्ट आहेत ते थोडक्यात त्याच्याबद्दलच थोडक्यात तुम्हाला एक 5 मिनिटाबद्दल फार विचार करून आयुर्वेदातले 7 ग्रंथ आणि आता इंडियन फार्माकोपिया, जपान फार्माकोपिया, चायनीज फार्माकोपिया आणि मलेशियन फार्माकोपिया या फार्माकोपियानी आधुनिक जे औषधशास्त्र आहे त्याच्यामध्ये या झाडाच्या कंटेंटला मान्यता दिलेली आहे. आणि 1-2 नव्हे तर 367 प्रकारचे याच्यामध्ये कंपाऊंड आहेत. जगातलं एकमेव झाड आहे की त्याच्यामध्ये एवढे प्रचंड असे आरोग्याला चांगले असे कंपाऊंड सापडले आपल्याला. बरं, दुसरी गोष्ट अशी की जगामध्ये एकमेव झाड असं आहे याला सारे धर्म काय म्हणतात? देवाचं लाकूड. काय म्हणता माहिती का? खरोखरच मानव जातीच्या इतिहासामध्ये तुम्हाला जर पैसे पाहिजेत आणि आरोग्य पाहिजेत ह्या दोन्ही गोष्टी एका वेळेस जर कोणी साधत असेल तर एकमेव झाड आहे. आणि अगरवूड हे झाड सगळ्यात महत्वाचं झाड आहे. महत्वाचं दोन्ही गोष्टीसाठी आरोग्य आणि पैसा. अगरवूडला अगरवूड. त्यामुळे काय झालं कालच्या 1 तारखेला
म्हणजे 1 फेब्रुवारीला आपले जे अर्थमंत्री आहेत है ना, माननीय है ना, निर्मला सीतारामजी यांनी काय केलेलं आहे, अगरवूडचे झाड आहे ना आता काय कुठं टाकले, हाय व्हॅल्यू क्रॉप मध्ये. बर का टाकलं गेलंय की त्याचं महत्व त्यांना कळलेलं आहे आणि ते तर आम्ही गेल्या 10 वर्षापासून जाणतोयच. त्याच्यावर आपण वेगवेगळे प्रयोग केलेत. पण आता पूर्वी काय होतं, हे अगरवूडचे पानं किंवा अगरवूडचे सुगंध औषध हे फक्त राजे महाराजे किंवा फार श्रीमंत लोक वापरू शकायचे. पण आता आम्ही काय केलंय, सर्वसामान्य माणसाला सुद्धा याचा फायदा व्हावा आणि त्यांचं आरोग्य सुदृढ व्हावं आणि आरोग्यासोबत त्यांनी चव पण चाखावी. तर ह्या हिशोबाने आम्ही ते डिझाईन करतोय आणि आम्हाला आमची क्रांती आता परत एक बार आपला भारत कसा होणार आहे, सोने की चिडिया आणि आरोग्यदायी. म्हणजे तुम्ही काही अभ्यास करून संशोधन करून यातली काही गणित तयार केलेली की ज्याच्या दृष्टीनं हे हा फार्म किंवा ही योजना ही जी कंपनी आहे ही चांगल्या प्रकारे उच्च दर्जाचं काम करेल आणि उत्पन्न मिळवू शकेल. बरोबर. तर त्या अशा काही फॉर्म्युल्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल की कशा प्रकारे तुम्ही उत्पन्न वाढीमध्ये जाणार आहात? हा, आता हे जे एक झाड आहे हे आपल्याला दरवर्षी 5 किलो पानं देणार. बर आणि याचा उपयोग आपण मसाल्यामध्ये करतोय. जे आपला मसाला आता 2-3 मे ला लॉन्चिंग होतोय. बर तर भारतातला पहिला मसाला आहे ज्याच्यामुळं माणसाच्या शरीरामध्ये खूप चांगले फायदे होणार आहेत. आतापर्यंत जे काही मसाले आहेत ते फक्त टेस्टी आहेत, आपला हेल्दी असणार आहे. आणि तो मसाला खाल्ल्यानंतर माणसाच्या बॉडी मधील जी काय हॅपी हार्मोन्स ज्याला म्हणतो आपण बर ते क्रिएट होणार आहेत. आणि ते जर क्रिएट झालं तर माणूस ऑटोमॅटिकली फ्रेश राहणार आहे. बरोबर. हे त्याच्यातलं मुख्य संशोधन आहे आमचं. आणि त्याच्यामुळं त्याची मागणी प्रचंड वाढणार आहे. हे प्रत्येकालाही घेऊ वाटणार आहे. यस. आणि हा प्रत्येक मार्केट माणूस ग्राहक होणार आहे. प्रत्येक माणूस जो मार्केटला आता मसाला मिळतो, तुमचा मटन मसाला असेल, चिकन काही मसाला, बिर्याणी मसाला, असे 9 मसाले आपण लॉन्च करतोय. वेगवेगळे 9 मसाले आहेत. आणि 9 मसाले आणि ते पण मार्केटच्या रेटचेच आहेत. इतकं युनिक प्रोडक्ट असून सुद्धा मार्केट रेटने का दिलेलं आहे, कारण हे सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे. जे अमूलचं धोरण होतं की प्रत्येकाने त्यांचं आईस्क्रीम खावं बरोबर आहे. किंवा प्रत्येकाने दूध पिवं, ते तसं परवडेल अशा किमतीमध्ये पाहिजे. परवडेल अशा किमतीमध्ये आपण अधिक ठेवले. किमती लावून आपण वेगळा असं दाखवण्यापेक्षा आहे त्याच्यामध्ये त्याने जास्त घ्यावं. बरोबर. हा, आता याचं जे आम्ही सारांश 3 झाडातून 3 लाख झाड आता ही जी काही लागवड झाली आहे यातून आपल्याला दरवर्षी पर प्लांट 5 किलो जरी पानं भेटले कमीत कमी, आजच्या रेटने त्याचा लोएस्ट जरी आपण कॅल्क्युलेशन केलं, कारण जो मसाला आहे आपला तो मसाला 1200 रुपये ते 1500 रुपये किलो. आणि याच्या 1 किलो पानाचा जो काय एक्स्ट्रॅक्ट निघतो तो कमीत कमी 20 किलो मसाल्यामध्ये तो वापरता येतो आपल्याला. बर हा, कारण याचं जे काही युनिकनेस आहे किंवा कंटेंट जे असतात 367 कंपाऊंड, म्हणजे 1 किलो पानापासून 20 किलो मसाला आपला तयार होऊ शकतो. बाकीचे त्याच्यामध्ये हे सगळे जे आपले पारंपरिक घटक आहेत, जसं कांदा असेल, मिरची असेल, हळद असेल, आलं असेल, लसूण असेल, हे सगळे धने पदार्थ घालायचे. सगळे आहेत. ह्याचं एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये फक्त टाकलेला असतो. त्याच्यामुळं लार्जेस्ट क्वांटिटीमध्ये आपल्याला मसाला भेटू शकतो. आणि जर ह्या 3 लाख झाडाचं कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर 15 लाख किलो पानं आपल्याला भेटणार आहेत दरवर्षी. 15 लाख इंटू जर आपण 20 केलं तर 3 करोड किलोच्या भाषेमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं आणि ते जर 1200 रुपयांनी जरी आपण पकडलं तरी जवळपास ते 300 ते 350 करोडच्या पुढे आपलं ते गणित जातं. आणि आतापासून अगदी आम्ही 10 रुपयाचा पाऊच लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये बाकीचे मसालेवाले 6 ग्रॅम मसाला देतात, आम्ही 8 ग्रॅम मसाला देतोय. अगदी तुम्ही मटन मसाला जरी घेतला आमचा तरी तो 8 ग्रॅम भेटणार आहे 10 रुपयामध्ये, म्हणजे 1200 रुपये किलो आमचा तो मसाला पडतो. तर या पद्धतीने त्याचं आपल्या संस्थेचं व्हॅल्युएशन वाढणार आहे. भारतामधल्या प्रत्येक घरामध्ये हा मसाला कसा पोहोचल हे आम्ही 1 ते 2 वर्षामध्ये सगळ्या योजना राबवून मग आपल्यासारखे चॅनल असतील हा मसाला, कारण मसाला एकमेव अशी गोष्ट आहे ती प्रत्येक घरामध्ये लागते. कारण आजच्या भाज्याला काही टेस्ट राहिली नाही, फक्त मसाल्यामुळेच भाज्या खाव्याशा वाटतात. त्याची अनेक कारण आहेत. म्हणून आम्ही जो मसाला लॉन्च केलाय तो प्रत्येक घरामध्ये पोहोचणार आहे. आणि दरवर्षीचा जो आमचा टर्नओव्हर होणार आहे अगदी म्हणजे 3000 ते 4000 करोड पर्यंत 2 ते 3 वर्षामध्ये आमचं ते व्हॅल्युएशन जाणार आहे. असं त्याचं आम्ही प्लॅनिंग केल्यामुळं एक शेअर्स ज्याने आज 3000 रुपयाचा घेतलेला आहे तो 10 वर्षामध्ये
आमचं कमीत कमी जे आमचं प्लॅनिंग आहे त्याच्या मिनिमम 100 टाइम म्हणजे 3 लाख रुपये. किती? 3 लाख 3 लाख रुपये त्याची प्राइस जाऊ शकते, मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू त्याची. मग त्या शेअर्स धारकाने ठरवायचा आहे तो शेअर्स विकायचा का ठेवायचा, नाही तर संस्था तुमचा शेअर्स कधीही घ्यायला तयार असणार आहे. आणि याच पद्धतीने जास्तीत जास्त एखाद्याने 50 शेअर्स घेतले 1.5 लाख रुपयाचे तर त्याचे 1.5 करोड रुपयापर्यंत व्हॅल्युएशन जाऊ शकते. हे आमचं प्रिडिक्शन आहे.